तरी टोमॅटो सॉस सोबत किंवा दह्यासोबत किंवा मग चटणीसोबत पण तुम्ही हे खाऊ शकता. सुंदर असं मिक्स पिठाचं थालीपीठ. आता त्याला उलटं पालटं करून असं दोन्ही बाजूने आपण भाजून घेणार आहोत. बघू शकता कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे आणि झटपट बनणारा आहे. आपल्या घरच्याच पिठापासून तयार केलेला आहे हा. घरच्या घरी सहज आपल्याला पीठ उपलब्ध होऊ शकतं. मिक्स पिठाचं असं एकदा थालीपीठ करून बघा. आता हे आपलं चांगलं भाजलेलं आहे, गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण याला काढून घेणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण नाश्त्यासाठी मिक्स पिठाच्या थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी मी याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, धने जिरे घालून याच्यामध्ये मी याच्याशी पेस्ट केलेली आहे. इकडे 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. आता ही छोटी वाटी घेतलेली मी आहे. छोट्या वाटीने ही वाटी भरून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपण तेवढी वाटी भरून गव्हाचं पीठ घेणार आहोत. आता त्याच वाटीने आपण डाळीचं पण पीठ घेणार आहोत. या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे. त्याच वाटीने मी ही हरभऱ्याची डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याच वाटीने आपण अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यात आपण घालून घेणार आहोत 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा धने पावडर, थोडंसं लाल तिखट आणि मीठ करून थोडासा ओवा घातलेला आहे. आता याला आपण हे चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये हे मिरची वाटून घेतलेली, त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून मी असं याचा घोळ बनवून घेणार आहे. अशा प्रकारे याचा घोळ आपण असा बनवून घेतलेला आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि कमी सामानामध्ये आपला हा उपवास आपला नाश्त्याचा पदार्थ बनवून तयार होतो. अशा प्रकारे याला आपण असं फेटून घेतलेलं आहे. बघू शकता असं एवढं पातळ ठेवायचं याला. शेवटी आपण याच्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे आणि चिमूटभर खायचा सोडा घालून घेतलेला आहे. गॅस ऑन केला, गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे गरम करायला. तर याला असं अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे मस्त. अशा प्रकारे हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. असं मिक्स करून घेतलं त्याला 5 मिनिटासाठी. चांगला गरम झालेला आहे आणि आता त्याच्यावर मी हे तेल घालून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर मी हे बॅटर घालून घेणार आहे. अशा प्रकारे असं घालून घ्यायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढा आकार तुम्ही त्याला ठेवू शकता, मोठा किंवा छोटा. असं त्याला पसरून घ्यायचं पातळ असं. त्याच्यावर 1-2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. झालेली आपण 2 मिनिटानंतर असं खोलून बघूया. त्याच्यात असं थोडंसं तेल सोडूया कढईनं आणि आता त्याला आपण
पलटी करून वरून खालून भाजून घेऊया.